प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये तृतीय पंथ्यावर 7 ते 8 गुंडांचा जीवघेणा हल्ला। कोतवाली पोलिसांकडून फक्त एनसी, कारवाई शून्य। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगर पुन्हा एकदा गुन्हेगारीने हादरले आहे। 25 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 11 या वेळेत मोहिनीनगर केडगाव येथील भिक्षावृत्ती करणाऱ्या तृतीयपंथी अक्कुगुरू नगरकर यांना सोनेवाडी रोडवरील लोंढेबळा येथे अंधाराचा फायदा घेत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने बोलावून जीवघेणा हल्ला केला। या अमानुष हल्ल्यात अक्कुगुरू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत पीडितांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र गंभीर मारहाण प्रकरणी एफआयआर नोंदवण्याऐवजी पोलिसांनी केवळ एनसी दाखल केल्याने शहरात संताप उसळलाय। अहिल्यानगरमध्ये तृतीयपंथीही सुरक्षित नाहीत का असा थेट सवाल उपस्थित झाला आहे। पीडितांच्या कुटुंबियांनी जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत धक्कादायक खुलासे केले। या हल्ल्यामागे ऋषिकेश बाळासाहेब गवळी, त्याचा परिवार आणि त्यांच्यासोबतचे 7 ते 8 गुंड असल्याचा आरोप करण्यात आलाय। घटना घडूनही पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई नाही। आरोपी मोकाट असल्याने पीडितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। या प्रकरणी आज अनेक तृतीयपंथी रस्त्यावर उतरून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नमस्कार, मी अक्कुगुरू नगरकर बोलते, तृतीयपंथी। काल रात्री माझ्यावरती बॅड हल्ला झाला। त्याच्यामध्ये मला मारहाण वगैरे केली, पार मारण्याची त्यांनी हे केले। रॉडनी त्यांनी मला मारण्यासाठी पूर्ण त्यांनी हे करून टाकलं होतं। माझ्या शरीरावरती पूर्ण सगळीकडे हे वन पडलेले आहेत। मी आता हॉस्पिटलमध्ये आहे। मला ते कशामुळे झाले, काय झाले हे तर मला काही माहिती नाही, पण माझ्या प्रेम संबंधातून मला हे झालेलं आहे। कोण होते मारणारे हल्लेखोर? कोण होते? काय आहेत ना, माझ्याकडे प्रूफ पण आहेत। मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकविते, पहिल्यांदा तुम्ही रेकॉर्डिंग ऐका, फोटो पण दाखविते। नाही नको असे मारूनच टाकायची, काही कोणाच्या काना कोपऱ्याला माहित होऊन द्यायची नाही। गोडीत तुझे आहेत ना पोरं, ते करून टाकतो काम। अरे तू शांत बस, फक्त थोडे दिवस शांत बस। तुला एक दिवस निघाला तू गेलाय काय? एक दिवस निघाला असे निर्णय घेऊ नका, चुकीचे निर्णय घेऊ नका। तुम्ही शांतता घे जरा। काही काय गोष्टी तुला माहिती नाही, माहिती घ्यायला तू बोलतो ते बरोबर आहे, फक्त शांतता घे जरा। त्यात काय तू पण तसं फोटो पण आहेत माझ्याकडे। कोण होता हा हल्लेखोर आणि कशावरून हा नेमका वाद झाला तुमच्यावर? माझं एक 10 वर्षापूर्वीपासून प्रेम आहे, 10-11 वर्ष झाले। कोण होतं समोर? आहे ऋषिकेश गवळी, त्याचे वडील बाळासाहेब गवळी, सविता गवळी, त्याचं माझं प्रेम संबंध होते। त्याच्यातून त्यांनी माझ्यावरती हा गेम केलेला आहे। हो, माझं सोनं नाणं, मी त्याला 20 लाख रुपये खर्च केला आतापर्यंत। माझं सोनं नाणं सगळं त्याच्याकडे। हे ओके, फोटो बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा। त्याचे आई वडील मला करणी कवटाळ भानामती करतात। ज्या देवराशांकडे गेले ते देवराशांनी सुद्धा सांगितलंय, 60-60 हजार रुपये देऊन त्यांनी मला करणी केलेली आहे, मला संपवायचा प्रयत्न केलेला आहे। आता हा हल्ला कधी झाला? काल रात्री झाला। मला त्यांनी कॉल केला, त्यांच्या घरी बोलून घेतलं, तिथं केडगाव मध्ये सोनेवाडी चौकात लोंढेमाळ्यात। त्याच्यामध्ये त्याचे 2 दाजी पण होते, त्यांना सुद्धा बोलून त्यांनी तोंडाला बांधलेलं होतं। सगळ्यांनी दांडक्यांनी, त्यांनी लोखंडी सळ्यांनी मारहाण केली आम्हाला। आता मागणी काय आहे तुमची प्रशासनाकडे? काहीच नाही, मला न्याय भेटला पाहिजे, फक्त बाकी काहीच नाही। मला फक्त न्याय भेटला पाहिजे। आता ही घटना झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडे तुम्ही धाव घेतली होती? हो, गेलतो आम्ही। हो, गेलतो। काय त्यांनी नेमकं काय कारवाई केली? काहीच कारवाई नाही केली, काहीच नाही। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।